कशाला काळजी करताय? मी 3 दिवसाचा कोर्स दिलाय तुम्हाला, त्यानंतर एकदम बरं वाटेल तुम्हाला. हा, आणि खाणं पिणं व्यवस्थित चालू ठेवा. या अपॉइंटमेंट शिवाय कुणालाही कसं काय आत पाठवता तुम्ही? मॅडम, तुमचा राग समजू शकतो मी, पण मी तुमचा वेळ नाही घ्यायला आलो. मला फक्त राधाला भेटायचंय आणि तिलाही काही त्रास नाही देणार होता मी. फक्त सत्य काय ते तिला सांगायचंय आणि त्यानंतर तिचा जो काही निर्णय असेल ना तो आम्हाला मान्य आहे. झालं तुमचं? तुमच्या वयाचा मान राखून मी संयम ठेवतेय. अदरवाइज यापूर्वीच मी सौरभला स्पष्ट आणि सविस्तर सांगितलेलं आहे की तुमच्या कुणाशी आणि सौरभशी राधाला संबंध ठेवण्याची अजिबात इच्छा नाहीये. गोखले वकील येतील तुमच्याकडे डिवोर्सचे पेपर्स घेऊन. त्याला काय ते रीतसर उत्तर द्या तुम्ही. इथे येऊन मला पुन्हा पुन्हा त्रास देऊ नका. मॅम प्लीज. इनफ इज इनफ. मला जर सारखा मनस्ताप द्यायला लागला तर मला पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. राधालाच काय, मला सुद्धा तुमच्या कुणाशीही संपर्क ठेवायचा नाहीये. प्लीज लीव नाव. सौरभ, जास्त मनाला लावून घेऊ नकोस. चूक झाली आणि तुझी समोरच्याची बोलणी खावी लागणारच. बोलणी खायची तयारी आहे माझी गारवांना. त्यांनी अगदी जरी मला मारलं असताना तरी माझं काही म्हणणं नव्हतं. मला फक्त एकदा राधाला भेटायचं. ऍटलीस्ट तिचा शोध घेण्यासाठी मी धडपड करतोय. एवढं जरी तिच्यापर्यंत पोहोचलो ना तरी धीर मिळेल मला. आता मॅम म्हणाल्या ते डिवोर्सचे पेपर्स घेऊन ते गोखले वकील येणार आहेत म्हणून. हे काहीही घडायच्या आत ना मला राधाला एकदा भेटायचंय. काय करू मी? सौरभ, आपण एक गोष्ट करू शकतो. कोणती? आपण विक्रम साहेबांची मदत घेऊ शकतो. विक्रम कोण? अरे ऑफिसर विक्रम. काल नव्हते का आपल्या घरी आले, तुझी ओळख करून दिली होती. ते त्यांची माणसं कामाला लावू शकतात आणि त्यांच्यासाठी ही केस अगदी साधी आहे. तुम्हाला योग्य वाटत असेल तर प्लीज सांगा त्यांना. हो, मी बोलतो त्यांच्याशी. पण मला सांग, रेवतीचे आजोबा आपल्याला काही मदत करू शकतील? करू शकतील. मी खरं तर काल रात्री फोन केला होता त्यांना, पण कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. नाही म्हणजे ते जर इथे आले आणि त्यांनी जर सगळं खरं खरं सांगितलं ना तर सगळ्यांचा विश्वासही बसेल. आणि या सगळ्या घटनेच्या मुळाशी प्रथम ते आहेत आणि नंतर रेवती. बरोबर ना? खरे तुम्ही म्हणतात. मी परत फोन करतो त्यांना. हॅलो प्रियंका, मला आजोबांशी अर्जंट बोलायचंय. आहेत ते तिथे? प्लीज दे ना त्यांना. सर, सौरभचा फोन आहे. सौरभचा फोन आहे? गुड. हा हॅलो सौरभ, बोल. काय बोलतोस? इथे खूप गोंधळ झालाय सर. राधा घर सोडून कायमची निघून गेली. काय? अरे अशी कशी गेली ती? काय झालं काय? पण प्लीज काहीतरी करा. कूल डाऊन, रिलॅक्स. मी येतो. आय विल फाइंड अ वे. मी काहीतरी मार्ग शोधून काढतो. डोंट वरी. तू गप्प बस, शांत बस तिथे. मी येतोय. ओके सर. प्रियंका, माझ्या आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून टाक अँड बुक मी अन अर्लीस्ट फ्लाइट टू बॉम्बे. येस. अर्लीस्ट तिकीट मिळेल ते घे लवकर. जा, डू समथिंग. काय 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 म्हणतात ते? ते म्हणाले तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. सौरभ, बघ, देव तुझ्या पाठीशी आहे. धीर धर.
थोडक्यात हा सगळा असा प्रकार आहे तर हॉस्पिटल बंद करते अशी धमकी दिल्यानंतर सौरभला हे सगळं नाईलाजानेच करावं लागलं ना. पण सौरभ तरी किती मूर्ख आहे ग रंजू. हा, त्यांनी कुणाला तरी विश्वासात घ्यायला नको होतं आपल्यापैकी. आपलं एक जाऊ दे, निदान राधाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं की नाही. हो ना. सई प्रधान खूप बोलल्या मला, तोंडावर दार लावून घेतलं. राधा आत होती की नाही कुणास ठाऊक, पण बहुतेक आत नसावी ती. माझं इतकं डोकं भणभणायला लागलं म्हणून सांगू, चक्करच आली मला. नशीब विक्रम तिथे होते म्हणून. खरंच ते नसते तर काय झालं असतं कोणास ठाऊक. मग आपण त्यांना घरी आसरा दिला म्हणून किती चिडली होतीस तू, पण आज तेच उपयोगी पडले ना. शेवटी आपलं पुण्यच आपल्या उपयोगी पडतं बघ. हो, खरंय तुझं. काय काय खरंय? बरं झालं केदार तू आलास. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. का वागतोयस रे असं, सांग ना, का वागतोयस? सौरभचं हे सगळं प्रकरण पडताळून न पाहता का सांगितलंस तू आम्हाला? बघितलंस ना सगळ्यांना किती त्रास झालाय ते. बिचारी राधा, तिची अवस्था काय झाली पाहिलीस ना. काही ठावठिकाणाच नाहीये तिचा. सगळं खरं मानून तळमळत असेल ती, तळमळत. मग काय हरकत काय? एकेकाळी तिने मला तळमळायला लावलं, आता ती. जशाच तसं, मला नका दोष देऊ. केदार, केदार, अरे पण ते फोटो दाखवण्यापूर्वी शहानिशा तरी करायचीस ना. आणि हे सगळं राधा समोर कशाला सांगायचं? शहानिशा न करताच त्या फोटोंवर विश्वास ठेवला होतात ना तुम्ही. आणि मला जे काही बोलता घालून पाडून ते 4 लोकातच असतं. मी मात्र तुम्हाला कानात येऊन सांगायची का प्रत्येक गोष्ट? आणि कोणी सांगितलं तुम्हाला? सौरभचं आणि रेवतीचं लग्न खोटं आहे म्हणून कोणी सांगितलं? पण त्यासाठी तुला कोर्ट कचेऱ्या करायला लागतील. त्या करत बस तू. पण तोपर्यंत मी आणि गार्गी इथेच राहणार, ह्या घरात, तुझ्या नाकावर टिचून. काय गार्गी? हो. इतका तोरा असेल ना तर जा जा तुमच्या खोलीत जाऊन राहा. तोंड काळं करा, पण आमच्या कोणत्याही बाबतीत तुम्ही नाक खुपसायचं नाही, कळलं ना? जेवण खाण चहा पाणी सगळं आपापलं करा. मला हे द्या ते द्या काही हातात मिळणार नाही. बास झाले लाड. आपल्या भाकऱ्या आपणच भाजायच्या. आणि आमचं सगळं आवरल्यानंतर तुम्हाला फक्त 2 तास किचन मिळेल. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? ए, तू एक अक्षर सुद्धा बोलू नकोस. हा, खूप सांभाळून घेतला आम्ही तुला. पण काय केलं तुम्ही? तुम्हाला आहे कशाची जाणीव? स्वार्थी आहात तुम्ही दोघंही. मी जे आता बोलले ना त्यात अजिबात बदल होणार नाहीये. चालते व्हा तुम्ही दोघंही. चालते व्हा, सांगितलं ना. कळत नाहीये का तुम्हाला? सौरभ, अरे कशाला इतका अस्वस्थ होतोयस? रेवतीचे आजोबा आले आणि त्यांनी खरं सांगितलं आणि राधाला जर ते कन्व्हिन्स करू शकले तर या सगळ्या प्रकरणावर आपोआपच पडदा पडेल ना. घरून गोखले साहेब. गोखले सर, मला माहिती आहे तुम्ही इथे का आलाय, पण सर माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे.
जोपर्यंत मी राधाला भेटत नाही, तिला कन्व्हिन्स करत नाही, तोपर्यंत ही डिवोर्सची नोटीस घरी देऊ नका सर, नाहीतर खूप गोंधळ होईल. सौरभ, राधाने जे मला कारण सांगितलेलं आहे त्या अर्थी राधा बरोबर आहे. तू दुसरं लग्न केलंस? नाही सर, तो सगळा एक खूप मोठा गैरसमज होता. ते जेव्हा घडलं तेव्हा मी मुंबईतही नव्हतो सर. मी तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते. सर हे असं घडलं सर. हा सगळा एक खूप मोठा गैरसमज आहे. प्लीज सर, मला फक्त एक संधी द्या. मी जोपर्यंत तिला जाऊन भेटत नाही तोपर्यंत प्लीज ही कागदपत्र घरी देऊ नका सर. सौरभ, मी तुला आणि राधाला चांगलं ओळखतो. तू तिला भेट, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. ती कन्व्हिन्स झाली तर अति उत्तम. मी माझ्या अधिकारात अजून 2 दिवस नोटीस देण्याचं लांबवू शकतो. पण तुझ्या भेटीनंतर सुद्धा राधा डिवोर्सच्या निर्णयावर जर ठाम राहिली तर मात्र मला तुला नोटीस द्यावीच लागेल. आय अंडरस्टँड सर, पण तशी वेळ तुमच्यावर नाही येणार सर. मला एकदा फक्त राधा भेटली पाहिजे. गोखले साहेब, ज्या अर्थी तुम्ही राधाने साईन केलेले पेपर्स आणले आहेत त्या अर्थी तुम्हाला राधाचा ठाव ठिकाणा ठाऊक असलाच पाहिजे. सॉरी, पेपर साईन झाल्यानंतर त्या कुठे गेल्या ते मला माहिती नाही. त्या एवढंच म्हणाल्या की तुम्हाला जर काही अडचण आली तर सई मॅमची मदत घ्या. ओके सर, तुम्ही जे सहकार्य करत आहे त्याबद्दल खरंच मी तुमचा आभारी. सौरभ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत. येस सर. येतो मी. सौरभ, चल आज चल. नाही गारवणा, मी आता राधाला शोधायला जाणार आहे. अरे पण तू तिला कुठे शोधणार? माहित नाही गारवणा, पण जोपर्यंत ती सापडत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. ठीक आहे, मी येतो. चल. कुठे असेल ही राधा? काय करायचा? कुठे कुठे शोधायचा? झाली चूक सौर्याच्या हातून, म्हणून हिने असा टोकाचा वागायचा. एक दिवस अख्खा उलटून गेला, हिचा काही पत्ता नाही. त्यात आहे गरुदर. काय करायचं आम्ही? सौर्या, सौर्या काय झाला? सापडली राधा? नाही रे, नाही सापडली. आम्ही तिच्या खाडच्या फ्लॅटवर पण जाऊन पाहिलं, पण तिथेही ती नाही. तिचा फ्लॅट बंदच आहे. गेल्या कित्येक दिवसात तिकडे कोणी फिरकलेलं पण नाहीये. कुठे गेली? निदान हॉस्पिटलमध्ये तरी येईल म्हणून तिथेही जाऊन थांबलो जिजू. मग पण तिथेही नाही आली. आम्ही जिथे जिथे भेटायचं होतं तिथे सगळीकडे जाऊन आलो, पण तिथेही कुठे नाही सापडली. जिजू मी काय करून बसलोय? मला भेटायचं रात. ए राजा, ए सौर्या, हाचा रडायचा ना रे. मला राधाला भेटायचं. सापडेल ना, सापडेल. सौरभ, शांत राहा. आता झाली चूक तुझ्या हातून, पण म्हणून असं वागून नाही चालणार. आपण शोधूया राधा. रडू नकोस. झाली ना तुझी चूक? ठीक आहे, चल. झाला गेला, होऊन गेला. आता आपण शोधतोय ना तिला. तू शोधतोय, आम्ही शोधतोय. सापडेल ती. हा? चल. आज चल. हा? चल. रडायचं नाही सोने. असं हाताश नको. सापडेल. चल ये, बस इथे बस. रडू नको. रडून प्रश्न सुटणार आहेत का? सौरभ, यश काय झालं? गारवणा? राधा सापडत नाही ना म्हणून जरा मनाला लावून घेतलाय त्याने. सौरभ, सौरभ शांत. जे झालं ते झालं. रंजुनी सगळं सांगितलंय मला. तू हे सगळं करिअरमध्ये सेटल व्हावंस म्हणून केलंस. शिवाय रेवतीने राधाच्या हॉस्पिटलचा मुद्दाही वापरला होता. पण हे सगळं आमच्यापैकी एकाला जरी तू सांगितलं असतंस ना तर ही वेळ आली नसती सौरभ. खरंय. आणि या सगळ्याला जरी रेवती जबाबदार असली तरी या सगळ्यामध्ये चूक तुझी आहे हे तर आपण नाकारू शकत नाही. हो ना,
राधाही असंच म्हणेल. आणि ते तुला ऐकून घ्यावंच लागेल सौरभ. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे राधाला परत आणणं, तिचा विश्वास मिळवणं. सौरभ, तू हे सगळं आम्हाला जसं सांगितलंस ना तसं राधाला समजव. मला खात्री आहे ती नक्की ऐकून घेईल, सगळं पुन्हा सुरळीत होईल. आणि आणि आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. हो सौरभ. आम्ही समजावू राधाला. हं? हो, आणि राधा कधीच कोणावर चिडत नाही, सगळ्यांना सांभाळून घेते. म्हणून तर भीती वाटते. अशी माणसं दुखावली ना की एकदम टोक गाठतात. बघितलंच ना, सगळं कळल्यावर ती कशी एकदम बेशुद्ध पडली आणि मग नंतर दगडी भावली असल्यासारखी बोलत निघून गेली. मला तर भीती वाटतेय की तिने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना.